बेस्ट लक पुढच्या मॅचसाठी. जिकडे मात्र आपण बघू शकता अजय अगदी पहिली बॅटिंग असते तर कुठे ना कुठे संधी होती हाफ सेंचुरी झळकवण्याची, परंतु मॅच विन केले. टीम जिंकणं खूप गरजेचं होतं आणि टीम जिंकलेली आहे. पुढची मॅच आपण बघूया. एक बाजूला मुंडवाळी जिने टॉस विन केलाय, फिल्डिंग घेतलेले आहे, आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल राणी शिगाव. अगदी या परिसरातील जे टेनिस क्रिकेटला चाहते आहेत ना, त्यांना सांगायची गरज नाही. त्यांच्या ओळखीचा आवाज, बुलंद आवाज, गोड गळ्याचे धनी अगदी चिराग मेहर सर जुडले जातील. धन्यवाद प्रीतम. जाऊया मैदानाच्या आत. एक मोठा मॅच आपल्या भेटीला येतो, जिकडे मात्र एका बाजूला राणी शिगाव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आझाद 11 मुंबई. आणि दोघांचा विचार केला तर दोन्ही दिग्गज संघ आमने सामने येतील. तर सलामी जोडी मागच्या सामन्याचा हिरो, ज्यांनी या स्पर्धेतील प्रथम अर्धशतक ज्याच्या नावावर आहे, किशोर, आणि दुसऱ्या बाजूला किरण, ही जोडी मैदानाच्या आत. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या तिसऱ्या दिवसातील हा सामना क्रमांक 5 आपल्या भेटीला येतोय. दुपारचं सत्र आता 2:29 झालेली आहेत. म्हणजे कुठे ना कुठे आपण पाहतोय की आता विजेते जे संघ आहेत, जे पहिल्या फेरी क्लिअर केले, ते संघ मात्र आमने सामने पाहायला मिळतील आणि त्या संघांमधले लढती आता प्रेक्षकांच्या भेटीला येतील. तर बेस्ट वर्सेस बेस्ट ते पाहायला मिळेल. प्रथम गोलंदाजी घेऊन गोलंदाज हर्षद 5च्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती तर हर्षद. तर स्ट्राईकवर मात्र किशोर धोडी यांचा विचार केला तर कराटेमधील नक्कीच त्यांचं नाव, बॉक्सिंग मधील त्यांचं नाव हे नेहमी चर्चेत राहिलं. आणि आज पुन्हा एकदा या आपल्या आदिवासी समाज बांधवाच्या क्रिकेट मॅचेसमध्ये पुन्हा आपला जलवा दाखवण्यासाठी ते तयार आहेत. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. चला हर्षद पहिल्या षटक घेऊन 6 षटकांचा सामना. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुलटॉस, 6 बैल मुझे मार वाला हा चेंडू होता, परंतु तेवढा चांगला तो ज्या पद्धतीने कनेक्ट व्हायला हवा तो तसा झाला नाही. आणि थ्रो बघा, याला काय म्हणावं, हा कुठला थ्रो. कदाचित आम्ही अंडरआर्म थ्रो पाहिलेत, परंतु हा थ्रो आम्ही पाहिला नाही कधी. त्यांचा हात दुखतोय त्यामुळे कदाचित तो त्यांना थ्रो करता आला नाही. पण आपण नेहमी म्हणतो जेव्हा एखादा खेळाडू इंजर्ड असेल किंवा त्याला त्या गोष्टी होत नसेल तर खेळाडू कधी कधी थोडासा मध्ये असतो, जे 38 सर्कलमध्ये जिकडे कमी थ्रो करावे लागतात तिथे. परंतु हा खूप आपण म्हणतो खूप बाहेर आहे 38 सर्कलच्या. पॉवर प्ले ऑन आहे, दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग आणि दुसऱ्या बाजूला डीप मिड विकेट, हे 2 क्षेत्ररक्षक. यावेळी हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. दुपारच्या सत्रात राकेश भोजन उरकून गेल्यानंतर दुपारचं सत्र आहे आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फक्त 3. झाकीरबाई सध्या आपला आता भोजन उरकत असतील. नाईक जुनी मैदानाच्या आत आहेत. अक्षय, हर्षद. याही मोठा फटका खेळायचा होता, मिस टाइम स्ट्रोक, बिग 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 विकेट होता परंतु सोडलाय. ओ नो नो वाली कहाणी आहे, कारण खूप मोठी विकेट होऊ शकली असती. किशोरचा विकेट म्हणजे पहा किशोर आज काय घेऊन आलाय. मी कृष्णा सातपुतेची अनेक वेळा कॉमेंट्री केले. कृष्णा खूप वेळा अशाच पद्धतीचे जीवदान घेतो आणि मग कृष्णाला जीवदान मिळालं ना का मग समोरच्या संघाबरोबर ज्या पद्धतीचे तो खेळ करतो हे अनेक स्पर्धेमध्ये मी पाहिलंय. इकडे मात्र चेंडू जातोय निर्धार, धावसंख्या स्थिरावलेली अजूनही 2 या धावसंख्येवर. 3 या धावसंख्येवर आहे मात्र खराब चेंडू. आणि चेंडू पहा पंजा आपण नेहमी म्हणतो की किस्मत बहादुरों का साथ जरूर देती है. आणि इकडे खराब चेंडू. या 5 धावा कुठे ना कुठे या मुंबई संघाला खूप घातक ठरू शकतात. खराब इथे मात्र मी म्हणेन की गोलंदाजी हर्षद थोडासा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो की जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता, मीही एक गोलंदाज आहे, जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता असं माइंडसेट असते की पहिले 2-3 चेंडू चांगले पिचिंग करावे आणि ज्यानंतर जेव्हा तुमचे चेंडू चांगले पिचिंग होतात ना त्यानंतर तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा करा. परंतु इथे जास्तीत जास्त एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता हे प्रेशर गोलंदाजावर आहे. स्कोर मूव्ज ऑन 8 नो लॉस. जिकडे एक जीवनदान मिळालंय फलंदाज किशोरला. हो चांगला चेंडू होता, मध्ये येणारा. याही मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू त्या चेंडूपर्यंत जाईल, तोपर्यंत स्क्वेअर लेगवरून खेळाडू येईल.
एक धाव मात्र मिळते. धावसंख्येचा फलकावर विचार केला 9 ऑन बोर्ड. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. त्याच्यामध्ये तो पंजा जो खराब चेंडू होता तो महत्वाचा ठरला. आता समीकरणाचा विचार केला तर धावसंख्या फलकावर 9. सध्या आमच्या कॅमेरामन भोजन करत आहेत त्यामुळे कॅमेरा सध्या मूव तर होणार नाही, परंतु समोर स्टेडी आहे याचं थोडंसं भान आम्ही ठेवलं आहे. 3 चेंडू 9 धावा. दुपारचं सत्र आहे. 2:33 अजूनही यानंतर 2 सामने बाकी आहेत आजच्या दिवसातील. लोअर फुलटा चेंडू. या चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. खनखनाती चौकार. 4 धावा. पाहू शकता तो आहे आणि दुसऱ्या बाजूला लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण लावलं गेलं आणि चेंडू पुढात दिला. खरं तर ऑफला तो चेंडू होता आणि चेंडूला फक्त दिशा दिली कारण मिड ऑफ मध्ये आहे त्यामुळे हा लॉंग ऑफला चौकार मिळतोय. या चेंडू लिहून दिली फक्त दिशा. गलीमधून चेंडू दन 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 करत चाललाय. एकच धाव मिळेल. तसं 1 निवाडतंय. स्कोर मूज ऑन 14-14. या षटकातील शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो राकेश आणि दुसऱ्या बाजूला अक्षय नाईक हे 2 पंच. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर हे 2 खेळाडू चांगलं क्रिकेट खेळलं आणि त्यानंतर आपल्या या क्षेत्रात करिअर करण्याचं करत असताना सध्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला हे दोन्ही पंच पाहायला मिळतात. स्कोर मूज ऑन 14-14. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. यावी चेंडू पायावर परंतु चेंडू हाईट जास्त आहे असं पंचांनी सांगितलंय. येस आणि बाहेरही होता चेंडू लेग स्टिकच्या बाहेर त्यामुळे लेग बाईटचा इशारा. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 15 धावा. पहिलं षटक नाट्यमय संपलंय. म्हणजे पहिल्या षटकात काय झालं, पहिल्या षटकात किशोरचा झेल सुटला. पहिल्या षटकात तो पंजा मिळाला. म्हणजे हे पहिलं षटक भरपूर काही देऊन गेलाय. डीजेला देऊया संधी. येऊया पुन्हा मैदानाच्या आत. स्कोर मूज ऑन 15. 15 धावा या फलकावर आहेत. 15 धावा फलकावर आहेत. पाहूया संघाकडून दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर मुन्ना. पाहूया मुन्ना काय करेल. खरं तर त्याच्यासमोर किशोर आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे ते दुसरं. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं जिकडे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर होते. पॉवर प्लेचं दुसरं षटक जिकडे आता 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू असतील. तुम्ही पाहू शकता एक डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे आणि दुसऱ्या बाजूला लॉंग ऑफ ज्याला थोडंसं वाईट केलं गेलेलं आहे. मुन्ना समोर किशोर. पहिला चेंडू बॅटची आतील कडा. सिंगल मात्र मिळेल. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे जात आहे. स्कोर मूज ऑन 16. 16 धावा. आपण पाहतात या तिसऱ्या दिवसातील हा सामना क्रमांक 5. वसुरी बी संघ आपण खूप चांगला खेळ केला परंतु मोक्याच्या क्षणी ज्या पद्धतीने आपण करायला हवा होता तिकडे थोडंसं पाठीमागे गेला आणि सामना आपण गमावला. परंतु खूप चांगला खेळ केला. अजूनही मेहनत करा. येणारा का नक्की तुम्ही गाजवाल. ऑप्शनचा बाहेरचे चेंडू सरळ हातात जाणार का की चेंडू बाहेर निघून जाणार नाही. विकेट. पहिला झटका लागतोय टीम राणीशिगाव संघाला.
बॅक हा दूसरा विकेट. तू चल मैं आया. गोलंदाज मात्र आता ऑन हॅट्रिक. धावसंख्या फलकावर 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या. या षटकाची सुरुवात सिंगलनी झाली. त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट. अशा पद्धतीने हसमुख आता आलेत मैदानाच्या आत. आपल्या संघाच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ते तसंच ठेवणार की हॅट्रिकचा शिकार होणार हे मात्र बघावं लागणार आहे. 16 ऑन बोर्ड, 16 धावा, चांगली गोलंदाजी. याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो आझाद मुनवाई संघ. आणि आतापर्यंत त्यांनी दाखवून दिलंय की आमचा बॉलिंग अटॅक किती महत्त्वाचा आहे. पहिल्या षटकात हर्षदच्या जरी 15 गेल्या असल्या ना तरी आम्हाला कमबॅक करता येतं हे मात्र त्यांनी दाखवलंय. चांगलं कमबॅक. आपण नेहमी म्हणतो अपयश आल्यानंतर यशाची चव टाकताना जो काही आनंद मिळतो ना तो काही वेगळाच असतो. आणि तोच आनंद इकडे मात्र भेटणार का ऑन हॅट्रिक. हॅट्रिक मिळणार का. हसमुख साठी चेंडू आहे मात्र तो सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये 1 बाउन्स 4 चौकार 4 4 4. जरा तुमची जादू चालवा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आत सुशांत. षटक क्रमांक 3. 22 धावा फलकावर आहेत. किशोर लगातार आज जीवदान घेऊन येतोय. या आधीच्या सामन्यात त्यांनी अर्धशतक झळकावलं तेव्हाही त्याला जीवदान मिळालं होतं. या सामन्यात काय समोर ज्यांनी झेल सोडलेत त्यांना डोक्यावर हात मारायला लावणार का किशोर हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. की किशोरला इथे मात्र आपल्या जाळ्यात अडकवणार प्रत्येक गोलंदाज. कारण आतापर्यंत किशोरचा विचार केला किशोरने चेंडू खेळलेत 6 चेंडू 6 खेळून फक्त धावा बनवलेत 5. याचा अर्थ आहे की किशोर समोरच्या संघासाठी अजून तरी डोकेदुखी ठरला नाहीये. तो समोरच्या संघासाठी आतापर्यंत लाभदायकच ठरलाय कारण त्याच्या फळीतून धावा येत नाहीयेत. सुशा हा चेंडू नो बॉल ओ नो नो. आणि पुढचा चेंडू जसं माझे मित्र जे पुण्याचे कॉमेंटेटर ते नेहमी म्हणतात की उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू फ्री हिट.
हा फ्री हिट किती फायदेशीर आहे. घुटना टेक तमाशा देखवाला फटका होता परंतु तेवढा फायदा उचलता आला नाही. तिकडे फंबल झाला परंतु एकच धाव इकडे मात्र मिळेल. धावसंख्या फलकावर 24. किशोरचं मला वाटतं आता हे डिझेल इंजिन असावं. डिझेल इंजिन जसं हळूहळू स्टार्ट घेते कदाचित किशोरची बॅटिंग तशाच पद्धतीने पाहायला मिळेल की इथे मात्र मी आझाद मुंडवाईचे जे गोलंदाज आहेत ते त्यांना असंच बांधून ठेवतील. कौतुक करेल मी मुंडवाई संघाचं. व्हॉट अ बॉलिंग. कारण त्यांनी किशोरला आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत त्यामध्ये किशोरनी फक्त 6 धावा बनवलेत. म्हणजे धावा ज्या कमी होत आहेत राणी शिगावच्या त्याच्यामध्ये योगदान किशोरचं आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता. या चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू सीमा पार खणखणाती चौकार. चौकार 4. स्कोर मूव्स ऑन. 28 धावा फलकावर आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या सुरू आहे आतापर्यंत हे 3रं. आमचे कॅमेरामॅन पुन्हा इन ॲक्शन पाहायला मिळतील. हितेश पागदरे मॅन फ्रॉम सातपाटी कॅमेरामॅनच्या भूमिकेत सध्या पुन्हा एकदा तयार होत आहेत. हो याही मात्र चेंडू डिपेक्स्टाकवर बाउंड्रीच्या बाहेर खणखणाती चौकार. 4 धावा 4 टीचे. टू 32. 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा तोच गॅप. याही पुन्हा एकदा तेच क्षेत्र तोच दरारा. चेंडू बॅक टू बॅक चौकार. 3 लगातार चौकार. चौकाराची हॅट्रिक. स्कोर मूव्स ऑन 36. 36. 3 लगातार चौकार. हो चांगला चेंडू. यावेळी मात्र थोडासा रूम देत नाहीये. यावेळी थोडासा अटॅक करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजांनी आणि त्याचा तो यशस्वी ठरला. स्कोर मूव्स ऑन 37. 37. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. पहिलं षटक 15चं आलं त्याच्यानंतर थोडासा कंट्रोल मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजाने आपला गेअर चेंज केला. खास करून हसमुख 6 चेंडू 18 वर खेळतोय तो. तर दुसऱ्या बाजूला 8 चेंडू 6 वर खेळतोय किशोर धोडी. पुन्हा एकदा यावी पुन्हा एकदा जीवनदान मिळणार का. यावी नाही. यावी सांगितलं टाटा बाय बाय. विकेट. किशोर बॅक टू द पवेलियन. मूव्स ऑन 37. थोडासा झगडत होता. पहिल्या सामन्यात अनबिटेबल बलंदाजी केली होती परंतु या सामन्यात थोडासा झगडत होता तो मात्र किशोर. आणि किशोर बॅक टू द पवेलियन. स्कोर मूव्स ऑन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला थोडासा टीम मिटिंग्स कमी करा मित्रांनो. 2:47 मिनिटं अजून या सामन्यानंतर 2 सामने येणे बाकी आहेत. त्याच्याकडे लक्ष असू द्या प्लीज. संघाकडून पुढचं षटक आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षद. पुन्हा एकदा हर्षदवर पुन्हा एकदा जबाबदारी दिलेली आहे. पहिल्या षटकात त्यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या. तोच हर्षद षटक क्रमांक 4 मध्ये येतोय पुन्हा. 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक वर्ष 3रे. आणि 3ऱ्या वर्षात आपण पाहतोय नेहमी ह्या स्पर्धेची चर्चा होते. आदिवासी समाज बांधवासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म विजय तरे साहेब असतील त्यानंतर रोहन सर असतील आणि संपूर्ण एंटायर टीम घेऊन येते. आणि मी नक्की म्हणेल की 64 संघ या स्पर्धेत खेळतात. रोज 8 संघ. याही बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त सन्मान दिला. क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करताना मीही नेहमी म्हणतो की अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान ये अच्छी वाली थी. आणि त्यामुळे हा चेंडू निर्धाव जातोय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत आहे. 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. फलंदाजीसाठी फलंदाज
हसमुख, ज्यांनी 7 चेंडू केलेत, 18वर तो फलंदाजी करतोय. 250च्या वरती स्ट्राईक रेट. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटवर येत नाही. डॉट बॉल. प्रेशर आहे, मी म्हणेल प्रेशर आहे नक्की आहे, परंतु प्रेशर हँडल करावं लागणार आहे. कारण तुमच्याकडे फक्त 36 चेंडू आहेत, त्याच्यामधले 18 चेंडू संपलेत ऑलरेडी. 18 बाकी आहेत. ते 18 मध्ये कमीत कमी तिथून 37 म्हणजे 70+ हा स्कोर तुम्हाला करावाच लागेल जर या सामन्यात तुम्हाला नक्की फाईट करायची असेल तर. पुढचा चेंडू. ओहो, मोठा फटका. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि ते बनतील दर्शक. चेंडू मात्र फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देत षटका. व्हॉट बॅटिंग. ठीक आहे. वातावरणात थोडीशी ही व्हाईट कलरची लेअर आहे ना, ती थोडीशी हैराण करते. कारण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होताना खूप आम्हाला व्हाईट दिसतं. कॅमेरामॅनला बॉल कव्हर करताना थोडासा त्रास होतोच, परंतु चांगला कॅमेरा वर्क. हितेश पागदरे. 43 लॉस ऑफ 3. याही मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. स्कोर मूव्ज ऑन 44. 44 वाईड. अक्षय नाईक सांगतात हा वाईड चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. 44 44. अजूनही या सामन्याचा विचार केला तर 15 चेंडूंचा खेळ. 15 चेंडूंचा खेळ बाकी होता. याही मात्र हा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. परंतु मी नेहमी म्हणतो बॅट्समन को उसके ऑफ स्टंप का पता होना चाहिए. आपण कुठे स्टान्स घेतलाय, आपण खेळतो कुठे, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हा चेंडू निर्धाव. डॉट बॉल. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 4. धावसंख्या फलकावर आहे 4-4. 44. विकेट गेले 3. याही मात्र दांडी 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 गुल. यू मिस मी, आई डेफिनेटली हिट यू. गेन अंदर और दंडी बाहर. ठीक है. स्कोर मूव्ज ऑन 44. 44 धावा. मायबाप प्रेक्षक चांगल्या पद्धतीने या सामन्याचा आनंद आज घेत आहेत श्रीलाईव्ह व्हिडिओजवर. त्याचबरोबर पागदरे नेटवर्कवर सुद्धा आज प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत. जय मैदानाच्या धावसंख्या फलकर 44. न्यू मॅन इन चिराग. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. लास्ट बॉल आहे, त्यामुळे चिराग या चेंडूवर काय केलं हर्षद. या आधीच्या षटकामध्ये 15 धावा, या षटकात 6 धावा. एक षटकार लावला. 3 चेंडू डॉट. 1 वाईड. 1 विकेट. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. स्कोर मूव्ज ऑन 44. 44. 11ची सरासरी गाठली आहे. परंतु मला वाटतं इथून जो फलंदाज बाद झाला ना, खास करून हसमुख, त्याला थोडंसं थांबायला हवं होतं. कारण चांगली फलंदाजी करत होता, सेट होता, परंतु चुकीचा फटका आणि विकेट. या मात्र चिराग एक आगावेगा फटका खेळायचा होता. मला तरी वाटलं सूर्यकुमार यादव स्टाईल फटका खेळला जाईल का, कारण सूर्यकुमार यादवला हेच झोन जास्त आवडतात. तुम्ही जर पाहिलं असेल लॉंग स्टॉप रिजन असेल किंवा मग डीप फाईन लेग, याच पद्धतीने तो फटके खेळतो. स्कोर मूव्ज ऑन 45. 45. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. पाहूया 45 धावा आहेत. 4 गडी बाद आहेत. अजून काय. लास्ट बॉल. मोठा फटका खेळायचा होता. चिराग येणार सर बॅटनी खेळलाय. चेंडू मात्र स्टेट ड्राईव्ह, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव मिळेल. फटक्यामध्ये काहीही चुकी नव्हती, परंतु क्षेत्ररक्षण कमालीच. स्कोर मूव्ज ऑन 46. 46 धावा. पुन्हा एकदा ते रिप्लेत पाहायला आवडेल काय फटका होता. नक्कीच त्या फटक्याकडे आपण जाणार आहोत.
स्कोर मूव्स ऑन 46. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा करण, सूरज आहे माफ करा. पुन्हा येतो गोलंदाजी मार्कवर, माफ करा. धावसंख्या फलकावर आतापर्यंत 46. स्ट्राईकवर चिराग असेल. चिरागने चांगला फटका खेळला होता. पहिला चेंडू खेळत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह अर्थात स्ट्रेट ड्राईव्ह तो फटका होता. तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लॉंग ऑफचा खेळाडू ज्या पद्धतीने तो चेस करत आला आणि चेंडूला फील्ड केला. 46 46 धावा. शेवटचे 12 चेंडू मी तेच म्हणतो 70 पर्यंत जायला हवं. 70 किंवा 70+. विकेट 4 गेलेत. इकडे मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न थोडासा शफल होऊन खेळला. चेंडूला खेळण्यासाठी थोडासा आपला स्टान्स बदलून मला वाटतं थोडासा तो ऑफस्टिकच्या बाहेर जास्त निघून गेला. पुन्हा एकदा मुन्ना. एक आगवेगळं बॉलिंग ऍक्शन. इकडे मात्र यस नो मध्ये गाडी सुटू शकते. तिकडे ओव्हरथ्रो परंतु कोणतीही धाव नाही. चिराग थोडासा अडखळतोय. 2 चेंडू निर्धाव गेलेत. साहिल आणि चिरागची जोडी मैदानाच्या आत. 2 चेंडू डॉट. एक आगीवेगळी ऍक्शन तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने बोटं फिरवली जातात चेंडूवर. किशोर मला वाटतं काहीतरी सांगतोय साहिलला सुद्धा की काय करायचं नक्की. 2 चेंडू डॉट. इकडे मात्र हा फटका खेळायचा होता डीप मिड विकेटच्या दिशेने परंतु 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 47 47. अजूनही या षटकातील 3 चेंडू आहे बाकी आहेत. काय गोलंदाजी हाताळले आतापर्यंत मुन्ना यांनी. 2 विकेट घेत 8 धावा आतापर्यंत खर्च केलेत. 9 चेंडू टाकलेत त्यांनी टोटल. 8 धावा आणि विकेट घेतले टोटल 2. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. हे षटक क्रमांक मैदानाच्या 5वं सुरू आहे. इकडे मात्र रिव्हर्स खेळायचा होता. फटका तेवढा प्रॉमिसिंग नाही आहे. 1 चोरटी धाव मात्र इकडे मिळेल. 22च्या रूपाने राकेश सांगतात 22 आहे म्हणजे मिस्टर एक्स्ट्राच्या रूपाने ही धाव. स्कोर मूव्ज ऑन 48 48. या षटकात फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलाय. पहिले 2 चेंडू चिराग खेळला त्यानंतर सिंगल त्यानंतर आता ही 22ची धाव. चांगली गोलंदाजी हाता येतोय गोलंदाज. याही मात्र स्वतःसाठी जागा बनवली. चेंडू मात्र डीप फाईन लेगच्या क्षेत्रात खेळायचा होता. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि अशा पद्धतीने 50 धावा मात्र पूर्ण होता. टीम आपण पाहू शकता राणी शिगावच्या 50 धाव पूर्ण. अजूनही 1 चेंडू येणं बाकी. लास्ट बॉल ऑफ द 5th ओव्हर आणि 1 षटक अजूनही बाकी आहे. टोटल 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रीतम मलाटे यानंतर पुढच्या टॉस साठी नक्की जातील जिकडे आरे स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला इकडे मात्र हा चेंडू खेळलाय सर हातात. खराब शॉट सिलेक्शन. विकेट. माहिम सी वर्सेस आर स्पोर्ट्स. चिराग बॅक टू द पवेलियन. 1 षटक अजून येणं बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत समीर आणि शेवटचे षटक ज्यांच्या हातात दिलं जाते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजित येतो शेवटच्या षटक घेऊन. लास्ट 6 बॉल्स काय पाहायला मिळेल. चला थोडीशी घाई करा. पुन्हा एकदा विनंती तीच असेल. 2:58 मिनिटं अजून यानंतर 2 सामने बाकी. या सामन्याचा आनंद घेतात आमचे सर्वांचे लाडकं नेतृत्व अर्थात संदीप दादा. दादा आपलंही स्वागत आहे. नेहमी क्रिकेटवरचं प्रेम त्यांनी आम्हाला दाखवलंय आणि नेहमी प्रत्येकाला सपोर्टिव्ह असे आमचे दादा सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत.
50 ऑन बोर्ड, 50 धावा, 5 गडी आणि शेवटचे 6 चेंडू. काय पाहायला मिळेल? पहिला चेंडू मोठा फटका. इकडे मात्र ज्या पद्धतीने फटका केलाय सरळ सीमा पार. अब तक 56. काय फटका आहे तिकडे. मात्र खेळाडू जो होता क्षेत्ररक्षक त्याची उंची कमी होती त्यामुळे त्याच्या डोक्यावरून जातोय आणि डीजे वाले या बाबा या वाज आता मात्र मुन्ना होता परंतु मुन्नाला चेंडू चुन्ना लावून गेला असं म्हणायला काही हरकत नाही. धावसंख्या 6 वाढतं. स्कोर मूज ऑन 56. 56 अब तक 56. काय फटका सजवला. गरज होती खरं तर या राणीशी गाव संघाला. आरे कॉलनी विरुद्ध दुसऱ्या बाजूला माहीम हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. या व्यापष्टाच्या बाहेरचा चेंडूला मात्र डीप कव्हर पॉइंटला खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत या 2 धावा. स्कोर मूव्स ऑन 58. 58. अजूनही या षटकाचा विचार केला तर शेवटचे 4 चेंडू बाकी. शेवटचे 4 लास्ट 4 बॉल्स. कैलासवासी दिनकर माधव इलेना स्मृती चषकामधचा हा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसात आपण पाहतोय की हे सामने ज्या पद्धतीचे आहेत. इकडे पायानीच स्टंप पडलाय का. 2 धावा पूर्ण आहेत. धावसंख्या पोचते ती मात्र आता 60. मी 70 कडे जात होतो. 70 या धावा होतील असं वाटलं होतं परंतु सध्या 60 धावा फलकावर आहेत. आणि अजूनही या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. गेली 3 वर्ष लगातार या स्पर्धेचं आयोजन विजय तरे साहेब असतील, रोहन सर असतील आणि संपूर्ण एंटायर टीम. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ओ हो काय फटका सजवलाय. अपुन का फटका. 440 का झटका. व्हाट बॅटिंग. सिक्सर. स्वीट साऊंड ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. स्कोर मूव्स ऑन 66. कॉमेंटेटर म्हणत होते 70 कडे जाणार का. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जाऊ शकतात. आता ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय साहिल. हा फटका खेळण्याचा प्रयत्न. खराब चेंडू वाईड. स्कोर मूव्स ऑन 67. क्रिकेटमध्ये मित्रांनो मी नेहमी म्हणतो कॉमेंट्री करताना की पलक झपकती ही परिस्थिती बदल जातीये. आता फक्त 50च धावा झाल्या होत्या. असं वाटत नव्हतं की जास्त धावेपर्यंत जातील परंतु या षटकात ज्या पद्धतीने धावा आल्यात कौतुक करेल. ओ काय फटका सजवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावा तर मला ते कंपल्सरी होतील. काही त्याच्यात वाद नाही. 2 धावा पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते 69. 69. लास्ट बॉल 70 प्लस की 70 फक्त हा चेंडू ठरवेल. आणि साहिल काय फलंदाजी केली मित्रा. शेवटच्या क्षणाला येऊन सामन्याचं चित्र पालटणारी फलंदाजी. 6 मध्ये 18 वर खेळतोय. इकडे मात्र स्वतःसाठी आणि टीमसाठी धावा बनवतोय. चेंडू जाणार का डीप फाईन बाउंड्रीकडे. 2 धावा पूर्ण आहेत. तो ऑलरेडी दमलाय. 3ऱ्यासाठी जाईल असं मला वाटत नाही. 71 ऑन बोर्ड अँड 72 इज अ टार्गेट. चला प्रीतम आपल्याबरोबर जोडले जातात. आपण जाऊया टॉस कडे जिकडे माहीम सी विरुद्ध आर एस स्पोर्ट्स हे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतील. 71 ऑन बोर्ड अँड 72 इज अ टार्गेट. धन्यवाद चिराग. आपण जाऊया टॉसकडे. कुमारी मानसी तरे हिला मी विनंती करेल या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या स्पर्धेचे विद्यमान आयोजक तरे साहेब यांची कन्या जुडली जाईल टॉस बॉक्समध्ये. ही देखील एक चांगली क्रिकेटर आहे. महिला क्रिकेटमध्ये नाव करते. मुंबईपर्यंत खेळते. मानसीला मी नक्की विचारेल की तुला कोणती महिला क्रिकेटर आवडते. स्मृती मंदना अगदी तिला आवडती खेळाडू. टॉस केला जाईल. आर एस स्पोर्ट्स गोरेगाव आणि माहीम सी. काट आणि छाप. माहीम सीचा कॉल असेल.
आणि काटा आलेला आहे. माणसेला मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. टॉस जिंकला काय घेणं? क्षेत्ररक्षण. पहिल्या मॅचला बॅटिंग करताना खूप चांगल्या धावा बनवल्या. कसं वाटलं खेळपट्टी, कसं वाटलं मैदान? मैदान तर खूप सुंदर आहे. आम्ही दरवर्षी इथे खेळतो आणि बॅटिंग पण होते, बॉलिंग पण होते. काय वाटतं समोरची टीम 77-78 चेस केल्यात, किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? समोरचा संघ चांगलाच आहे, तरी आमचं काही हे नाही, पण आम्ही जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. अगदी आपण बघूया दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही सांगितलं की प्रॅक्टिस तेवढी नाही आहे, प्रॅक्टिस करायला वेळ भेटत नाही आहे, पण तरी देखील 78 चेस केल्या. त्या इनिंगबद्दल, खेळीबद्दल तुम्ही काय म्हणा? हो नक्कीच, त्याबद्दल अजय आणि विष्णू यांची एक मस्त पार्टनरशिप झाली आणि त्याच्यात आम्हाला थोडासा जीवदान भेटला त्या दोघांना, त्याचा आम्ही भरपूर फायदा घेतला. तुम्हाला वाटलं होतं का सुरुवातीला की नौका संघ आहे आणि इतका टार्गेट येईल, किती मनात ठेवला होता? आम्ही जवळपास 60च्या आत 50च्या आत सांगितलं, पण पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर थोड्याशा आमच्या जास्त रन गेले, त्यामुळे आम्ही बोललो 60च्या आत ठेवलं तर आम्ही इजी डिपेंड चेस करणार. चेसिंग केलेली आहे, आता बॅटिंग आहे. समोरचा टीम चांगल्या लयमध्ये आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? त्यांची बॉलिंग लाईनअप चांगलीच आहे, त्यामुळे आम्हाला जेवढा जास्त बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही, तेवढा आम्हाला जेवढा डिपेंड करता येईल तेवढा रन आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. अगदी गोरेगाव भागातून तुम्ही आहेत, तुमच्या भागामध्ये असं मैदान तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी भेटते का? नाही नाही, आमच्या भागात मैदान आहेत, पण छोटी छोटी मैदान आहेत. हा फुल राऊंड मैदान आहे. आमच्या इथे समोर बाउंड्री, पाठीमागे डी, लेगला डी, त्यामुळे आणि आम्ही सर्व कामाला व्यस्त असून आम्हाला फक्त रविवार भेटतो प्रॅक्टिसला. आणि ही एंट्री आम्ही भरपूर वेळा म्हणजे लय पुढे गेली, त्याच्या आधी आम्हाला प्रॅक्टिस नव्हती तरी आम्ही तयारी होती आमची यायला खेळायला. सर्व पोरांची इथे खेळायला बोललो तर लय जोशमध्ये येतात, कारण आयोजन चांगलं आहे, ग्राउंड चांगलं आहे आणि आम्हाला प्रत्येक वेळा येतो आम्हाला चांगला प्रतिसाद आणि तुमच्याकडनं आम्हाला चांगला आभार भेटतो. म्हणजे एक आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला आभार व्यक्त करायला खूप आवडेल. बेस्ट लक देतो तुमच्या टीमसाठी. अगदी आम्ही देखील अपेक्षा करू की गोरेगावमध्ये देखील अशीच एखादी स्पर्धा तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळेल. टॉस बॉक्समधून न्यूज जसे आहे, माहीम सिंह संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे आणि फील्डिंग घेतलेली आहे. आरे स्पोर्ट्स संघाला बॅटिंगसाठी बोलवलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स चिराग सर. धन्यवाद प्रीतम. जय मैदानाच्या आत, कारण तेवढाच सामना हा रंगतदार पाहायला मिळेल. सलामीची जोडी, चला घाई करा. मुन्ना आणि पंकज, मुन्ना आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आत. पहिल्या धावसंख्येचा मी म्हणेल की असं वाटलं नव्हतं मलाही, मी जेव्हा किशोर फलंदाजी करत होतो असं वाटत होतं की 60 ते बस मला की 50-55, परंतु ज्या पद्धतीने साईंनी फलंदाजी केली, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. अप्रतिम फलंदाजी त्याच्याकडून झाली आणि सामन्याचं चित्र पालटणारी तर सलामीची जोडी मुन्ना आणि पंकज ही मात्र पाहायला मिळते. तर पहिलं षटक त्यांच्याकडे दिलं जातं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वतः हसमुख गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीमध्ये आपलं काम चांगलं केलं आहे, गोलंदाजीमध्ये काय करेल याकडे लक्ष आपण पाहतात. आझाद मुंबई संघ कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2025 वर्ष 3 मधील हा सामना क्रमांक 5. पहिल्या चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा होता, इथे मात्र जेल होऊ शकतो. थोड्या वेळासाठी जज असं वाटलं की जेल होईल का, परंतु तिकडे मात्र खराब फिल्डिंग आणि चेंडू सीमा पार, खणखणीत हा चौकार. आपल्याकडे मस्ती मस्तीत बोलतात कोंबडी पकडायला हवी. इकडे मात्र पहिला चेंडू 4 धावा, खराब क्षेत्ररक्षण. थोड्या वेळासाठी असं वाटलं की पहिला झेल होईल, परंतु मुन्ना यांनी पहिला चौकार खेचलाय आणि दुसराही हा चौकार जातोय. वॉल बॅटिंग, बॅक टू बॅक दुसरा चौकार. वेल प्लेड मुन्ना. स्कोर मूव्स ऑन 8. 8 धावा फलकावर आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू होते. ते पहिलं पॉवर प्ले ऑन आहे.
ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आणि या चेंडूला पहा ज्या पद्धतीने खेचलाय चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक चौकाराची ही हॅट्रिक. स्कोर मूव्ज ऑन 12. 12 धावा फलकावर आहेत. चला थोडासा घाई करा मित्रांनो, टीम मिटिंग जास्त घेऊ नका. 72 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना 72 टार्गेट आहे. त्याच्यामधल्या 12 धावा ज्या रिक्वायर्ड रन रेट होता ना त्या पहिल्या 3 चेंडूतच पूर्ण केलंय. पॉवर प्ले ऑन आहे. दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा फायदा कसा उचलावा हे मात्र दाखवलंय फलंदाजांनी. यावेळी चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू इथे गल्लीच्या जे क्षेत्रात तिकडे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. इकडे मात्र धावचीची संधी होती. गॅदर गोल यशरक्षक करू शकला नाही आणि 2 धावा. स्कोर मूव्ज ऑन 14. 14 पहिला चौकार 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 त्यानंतर दुहेरी. स्कोर मूव्ज ऑन 14. 14. मुन्ना ज्या पद्धतीने आज फलंदाजी करतोय गोलंदाजी करतोय ऑलराऊंडर आतापर्यंत त्याचा परफॉर्मन्स राहिलाय. रिव्हर्स आणि याही मात्र क्षेत्ररक्षक होता. डायरेक्ट हिट. हो 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 डायरेक्ट हिट असता तर कदाचित फलंदाजाला परतावा लागला असता. धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 15. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता काय झालं एकंदरीत. डायरेक्ट हिट फलंदाजाला परतू शकला असता. स्कोर मूव्ज ऑन 15. 15. लास्ट बॉल. याही मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 15. 15. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय तो मात्र आता किरण. पाहूया किरण काय करेल. किरणवर खूप मोठी जबाबदारी आहे मॅचची. यावेळी हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. पालघरचा बुमरा आहे का तेव्हा चेंडू तो रिलीज करतोय एक आगे वेगळ्या पद्धतीने त्याचे हात येतात. तुम्ही पुन्हा एकदा बॉलिंग ॲक्शन बघा. तुम्ही गोलंदाज जेव्हा किरण गोलंदाजी करायला येतो त्याचा हात ज्या पद्धतीने सरळ असतो. इकडे मात्र संधी होती का. ओ चेंडू मात्र अडवला जातोय. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 17. 17. आता समीकरण काय म्हणते 29 चेंडू 55 धावा. 29 चेंडू 55. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईक ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पुन्हा एकदा हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. पहा इकडे आधी मी घेणार तू घेणार. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो मी नेहमी कॉमेंट्री करताना म्हणतो 3 शब्द नेहमी लक्षात ठेवा. यस नो अँड वेट. हा ना आणि थांब. इकडे जर कॉलिंग चांगला असतं तर कदाचित हा झेल झाला असता. परंतु या 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 19. 19. षटक क्रमांक 2. किरण गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू खराब टाकला त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर डबल. यावी चांगला चेंडू. फलंदाजाला फुल लेंथ बॉलिंग ज्याला म्हटलं जातं वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाजाला मात्र इकडे थोडंसं दूर ठेवलं गेलं आणि चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या फलकावर 19. चेंडू झालेत 9. आपण पाहतात
शॉर्ट बॉल आणि त्याचा फायदा, चेंडू खूप 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 दूर, षटकार. काय फटका खेचला गेला. धावसंख्या 6 निवाडते. धावसंख्या पलकारे 25. पुन्हा एकदा मोठा फटका, यावी डीप फाईन लेग, बाउंड्रीच्या बाहेर, कणकणाती चौकार, 4. स्कोर मूव्स ऑन 29-29. लास्ट बॉल. हो, चांगला चेंडू, षटक संपतंय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकर 29. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज. 24 चेंडू 43 धावा. पॉवर प्ले याच्यासाठीच ओळखला जातो. पॉवर प्ले हा फलंदाजांना पूरक म्हणूनच बनवला गेलाय खरं तर, परंतु कधी कधी गोलंदाज त्याच्यामध्ये हवी होतात. इकडे मात्र 24 चेंडू 43 धावा. इथून जर सामना बनवायचा आहे ना, तर इथून तुम्हाला कमीत कमीत विकेट्स कडे जावं लागेल जर आपण विचार केला टीम राणी शिगावच्या वतीने. आणि जर आपण मुंबई संघाच्या वतीने विचार केला तर सध्या जी कंडिशन्स आहे, जर तशाच पद्धतीने राहिली तर एक षटक ठेवून ते मॅच कंप्लीट करू शकतात. दुपारचं सत्र 3:15 अजून 2 मॅच बाकी आहेत. आमचे पंच म्हणाले कालपर्यंत धावा कमी होत होत्या, आज धावा खूप जास्त होत आहेत. हा कोणाचा प्रभाव आहे? हा संडेचा प्रभाव आहे. धावसंख्या फलकावर 29. काल 5 वाजता मॅच संपल्या होत्या, आज 6 वाजता संपणार. जाऊया मॅच कडे. 29 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आनंद. तो आपल्या संघाला आनंद देणार का, की या मॅच मध्ये पुन्हा एकदा हवी ठरेल टीम मुंबई संघ? आझाद, त्यांच्या नावातच आझादी आहे, ती फलंदाजाला दिली गेलेली आहे. पहिला चेंडू, परंतु पंच सांगता इट्स अ वाईट. स्कोर मूव्स ऑन 30. आनंदला मात्र आता समजावं लागणार आहे स्वतःला की आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, आपल्याला खर्चही कमी करायचा आहे. कारण आता जे समीकरण म्हणते 24-42, 24ला उलट करायचं आहे. याही पुन्हा यावी तर नो बॉल. ओ नो नो. इकडे फलंदाजाला मात्र पुढचा चेंडू मिळणार आहे, फ्री हिट. आणि पहा, मुक्त फटका खेळताना फलंदाज फक्त एकाच पद्धतीने बाद होऊ शकतो, तो म्हणजे धावचीच्या रूपाने, अर्थात रनआउट. त्यामुळे फलंदाजावर दबाव नसणार आहे. त्याला मोठा फटका खेळण्यासाठी ही संधी आहे ना. आम्ही स्ट्राईकवर आहे फलंदाज मुन्नाचा विचार केला. 7 चेंडू 16. चांगला चेंडू, चांगला फटका. लॉंग ऑनला खेळाडू आहे, तो मात्र फील्ड करेल, थ्रो करेल. तोपर्यंत एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 23 चेंडू 40 धावा. 17चा फरक हा काही टेनिस क्रिकेटमध्ये काही मोठा नाही पकडला जात, परंतु जर गोलंदाजी तेवढीच कमालीची राहिली तर मात्र कधी कधी 2 ते 3चा फरक हा सुद्धा खूप काही सांगून जातो. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्रीला क्लिअर करणारा हा खणखणाती चौकार, 4. स्कोर मूव्स ऑन 36. 36. 22 चेंडू, आता मात्र 36 धावांची गरज. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे वाईटच्या अपेक्षेने पाहत आहेत, पण तो चेंडू निर्धाव. मी कॉमेंट्री करताना नेहमी म्हणतो, प्रत्येकाला प्रत्येकाचा रोल दिलाय, आप अपना काम बखूबी निभाए, अंपायर को उनका काम जरूर आता है. मी नेहमी कॉमेंट्री करताना म्हणतो. धावसंख्या आतापर्यंत फलकावर आहे 36. अर्ध्यावर जाऊन पोचलेत. अर्धा अजूनही पल्ला पाल करायचा आहे. पहिली धाव पूर्ण केली. खराब फिल्डिंग.
चेंडूवर यायला होतं कदाचित, त्याची वाट बघितली आणि फलंदाजांनी सांगितलं थँक्यू व्हेरी मच. 2 धावा पूर्ण होत आहेत, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 38-38. 20 चेंडू 34 धावांची गरज. 20 चेंडू 34. इथून सामना जिंकायचा आहे तर ही जी भागीदारी आहे ती अशीच कायम ठेवावी लागणार आहे. 38 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये. पुढचा चेंडू आनंद. चांगला चेंडू सरळ बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न, तिकडे थोडासा फंबल, परंतु 1 धाव. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 1 नि पुढे 39. मी या षटकाचं कौतुक करेल कारण या षटकात आतापर्यंत 10 धावा आल्यात आणि रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर तो जवळजवळ 11चा होता. तिकडे थोडंसं कंट्रोल केलाय. बॉल विकेट. आमचे दशरथ पाटील या फटक्याला काय म्हणतात ते अख्ख्या जगाला माहित आहे, मी ते म्हणणार नाही, परंतु इकडे विकेट. कमेंट्री करताना आम्ही नेहमी म्हणतो की जब घी सीधी उंगली से निकलता है तो क्या उंगली टेढ़ी करनी चाहिए. हा फटका खेळायची गरज होती का जेव्हा एक चांगली भागीदारी. कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो मी नेहमी म्हणतो की छोटासा मोमेंटम हा मॅच बदलू शकतो आणि गरज नव्हती. जर तुम्ही मोठा फटका खेळताना आउट झालाय नो डाऊट, परंतु हा फटका हा बेजबाबदार फटका आहे आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या हर्षद. समीकरण म्हणते 18 चेंडू 33. सामना संपला नाहीये, सामना अजूनही ऑन आहे कारण 18-33 11ची सरासरी आहे. पॉवर प्ले संपल्यानंतरची स्थिती पहा. 4 खेळाडू 38 सर्कलच्या मध्ये आहेत. तुम्ही जर फिल्डिंगचा आढावा घेतला, एक डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. हे शतक्षक बाहेर आहेत आणि 38 सर्कलचा विचार केला तर पॉईंट जो कव्हर पॉईंट बॅकवर्ड पॉईंट आहे तो मध्ये एक आपण थर्ड मॅन पाहतोय, एक शॉर्ट फाईन लेग पाहतोय. हे 38 सर्कलच्या मध्ये. चांगला चेंडू आहे, चेंडू गलीत जातोय, खराब क्षेत्ररक्षण. इकडे मात्र 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्याचा प्रयत्न असणार का नाही. बॉलर आलेत गोलंदाजी मार्कवर. किरण, तुम्ही आता ॲग्रेशन पाहू शकता, खास करून किशोरचं. किशोर ॲग्रेशनसाठी ओळखले जातात. त्यांनी सांगितलं की तुम्हाला धावा अडवायच्या आहेत, नाही की समोरच्या संघाला बहाल करायचे. आणि आउटफील्ड तेवढी चांगली नाहीये, हेही तेवढंच सत्य. ओ इकडे मात्र अपील आणि विकेट. नशिबाचा विकेट. चेंडू हाताला स्पर्श झाला आणि फलंदाज पहा दुर्दैवी बाद. स्कोर मूव्ज ऑन 41-41. अजूनही मी मगाशी म्हटलं की तो फटका हा खूप महत्त्वाचा होता. त्या फटक्याने मॅचचा मोमेंटम चेंज झालाय का हाही प्रश्न विचारावा लागणार आहे. मुन्ना जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत त्याला डोक्यावर हात ठेवावा लागणार आहे. जावे मैदानाच्या आत मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे, परंतु हा चेंडू सीमारेषा पार. षटकार. त्याचा साथीदार सांगतो नाही. वेल प्लेड. षटकार. स्कोर मूव्ज ऑन 47-47. याही पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न किशोर आहेत तिकडे, त्यांच्याही हातातून चेंडू निसटतोय आणि क्रिकेट में फुटबॉल. 2 धावा. आउटफील्ड थोडीशी प्रॉमिसिंग नाहीये.
त्यामुळे या 2 धावा मिळतात. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 49. या चेंडू 14 चेंडू 23 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू, यावी क्षेत्ररक्षक तिकडे आहे, तो मात्र फील्ड करे आनंद. तोपर्यंत 1 धाव. 13 चेंडू 22 धावा. 13 चेंडू 22 धावा. लास्ट बॉल. 13-22. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, कोणती चुकी करणार नाही आणि विकेट. टीचे तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. आता समीकरण म्हणतंय 12 चेंडू 22 धावा. 12 चेंडू 22. मी मगाशी म्हटलं मॅच कंट्रोल आहे, अजूनही मॅच मध्ये काही होऊ शकते, कारण 12-22 हाही सामना पालटू शकतो. आणि आझाद 11 कडे आता फलंदाज कोण जाणार? आदित्य पाहिजे. आदित्य काय करतंय? आदित्य याआधी या मॅच मध्ये खेळला नाहीये, त्यामुळे सध्या बॅटिंग टेस्ट होणार आहे. ही बॅटिंग टेस्ट असेल टीम मुंबई संघासाठी, कारण अजूनही 12-22 हव्यात. चला घाई करा मित्रांनो, संध्याकाळच्या सत्राकडे आपण प्रस्थान करतोय. 3:25 सध्या. 3:25 याचा अर्थ अजूनही यानंतर 2 मॅच बाकी आहेत. प्रत्येक मॅचसाठी आपण 1 तास पकडतो, म्हणजे 2 तास. आणि या मॅचची अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. अर्थात ही मॅच संपता संपता 3:35 व्हायला हवे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, आणि चेंडूला फक्त दिशा दिली. वॉट अ बॅटिंग! चौकार. आपण म्हणतो रूम दिला आणि त्यांनी तसा फायदा उचलला. चेंडू सीमा पार, चौकार. 4 धावा. याही चांगला फटका आहे, तोही गॅप मध्ये जाईल का? किशोरच्या टेस्टिंग होत आहे आणि या 2 धावा. समीकरण बदलत आहे. समीकरण म्हणते 10 चेंडू 16 धावा. फलंदाजीसाठी फलंदाज आहे पंकज. 17 चेंडू 36. एकतर्फी, म्हणजे 1 मॅन आर्मी सारखा लढलाय तो. खरं तर मुन्ना त्याची चांगली साथ देत होता. मुन्ना बाद झाल्यानंतर मात्र त्यांनी तो किल्ला समर्थपणे लढवलाय. आता 10 मध्ये 16. चांगला चेंडू, डॉट बॉल. 9 चेंडू 16 धावा. नऊ चेंडू 16. इकडे मात्र 1 धाव मिळेल. पुन्हा एकदा फंबल. किशोर स्वतः फंबल होतोय. आता समीकरण म्हणते येणारे 8 चेंडू आणि धावा हव्यात त्या 14. 8 चेंडू 14 धावा. यानंतर होणारा पुढचा मॅच आणि स्पोर्ट्स विरुद्ध माहीम मिठागर सी. माहीम सी त्याच्याकडे लक्ष असेल. पुन्हा एकदा थोडंसं रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न नाही आहे. समीकरण म्हणते आता 7 चेंडू 13 धावा. 7-13. आदित्य पहिल्यांदाच खेळण्यासाठी या स्पर्धेत, त्यामुळे तो काय करणार याकडे लक्ष आहे. लास्ट बॉल. गोलंदाज कसा डिलिव्हर करणार, कारण हा चेंडू ही तेवढा महत्वाचा आहे.
पंकज 20 चेंडू 39 धावा. आदित्य पहिला चेंडू खेळतोय तर गोलंदाज आनंद आपल्या स्पेल मधील शेवटचा चेंडू. आतापर्यंत 19 धावा खर्च केल्यात त्यांनी. वॉट अ बॉलिंग, डॉट बॉल. हेच तर क्रिकेटमधील आपण म्हणतो की ही मजा आहे. आता समीकरण पहा तुमच्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. 6 चेंडू 13 धावा. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. क्या आप सुपर ओव्हर चाहते हैं? 6 चेंडू 13 धावा. चला घाई करा मित्रांनो, थोडंसं विनंती असणार आहे. आपल्याला वेळेचं बंधन पाहावं लागणार आहे. 3:29 झालेली आहेत. अजूनही या षटकातील या इनिंग मधील 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. अति महत्वाचा 6 चेंडू 13 धावा. 6 बॉल 13. 39 धावेवर आहे फलंदाज आतापर्यंत पंकजवर आता दारोमदार आहे की या सामन्याचा तो शेवटपर्यंत घेऊन जाईल. सहा चेंडू 13. कैलासवासी दिनकर माधव मिलेना स्मृती चषक वर्ष 3रे आणि या 3ऱ्या वर्षात आपण पाहतोय यावी या नंडोरेच्या गावात या सुसज्ज मैदानावर जसं आर एस स्पोर्टच्या खेळाडूचा इंटरव्ह्यू जेव्हा प्रीतम घेत होता त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला फुल ग्राउंड कमी पाहायला मिळतात, कारण तुम्ही मुंबईमध्ये गेलात तर डिक्लेअर झोन हे तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं. आणि अशावेळी येऊन या मोठ्या मैदानावर जेव्हा तुम्हाला चौफेर फलंदाजी करायला मिळते त्याचा आनंद काही वेगळा असतो. 6 चेंडू 13. 6 बॉल्स 13 रन्स. पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा अर्थात विजयजी तरे साहेब पुन्हा आपल्या मित्रपरिवाराबरोबर इथे उपस्थित होतात. त्यांचे करूया हार्दिक स्वागत. 6-13. 6 बॉल 13. शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज साहिल. पहिला चेंडू मोठा फटका. चेंडू हवेत आहे आणि चेंडू सीमा पार. षटकार. व्हॉट अ क्रॅकिंग स्ट्रोक. फटाके. दिवाळी संपलाय परंतु इकडे मात्र ज्या पद्धतीचे फटाके फुटत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार. आता 5 चेंडू 7 धावा. 5-7. 5 चेंडू 7 धावा. याही ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिली. बॉल बॅटिंग. चौकार. षटकारानंतर चौकार. काय फलंदाजी. गेली का नाही. मला वाटतं तिकडे थांबलाय चेंडू. चेंडू थांबलाय तिकडे मात्र आणि 3 धावा. मला वाटतं आधी असं वाटलं की चेंडू चाललाय परंतु तो थांबला. तीन धावा इकडे मात्र मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 68. 4 चेंडू 4 धावा. स्ट्राइक रोटेट. आदित्य ऑन स्ट्राइक. 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4. रोमहर्षक सामना. 4 चेंडू 4. हा चेंडू निर्धाव जाऊ शकतो असं वाटलं होतं आणि विकेट. रन आउट. इकडे मात्र स्ट्राइक रोटेट झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या सुशांत. स्ट्राइक वर मात्र पंकज असेल. पंकज 48 वर खेळतोय. 3 चेंडू 4. 3 चेंडू 4 धावा. चला पुन्हा एकदा विनंती असणार आहे. मी आधी म्हटलं होतं की 3:35 पर्यंत सामना संपेल. अजूनही सामना संपला नाहीये. वेळ घेतला जातो थोडासा वेळ. स्ट्राइकवर फलंदाज पंकज 48 वर जाऊन पोहोचलाय. चेंडू खेळलेत त्यांनी 22. याआधी 22-52 केल्या होत्या त्या किशोर धोडी आणि तो समोरच्या संघात क्षेत्ररक्षक म्हणून काम पाहतोय. 3 चेंडू 4 धावा. प्रेशर
प्रेशर आणि प्रेशर. यावी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक सोडला झेल. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न नाही. पहा इकडे काय केलंय. हो सामना रंगतदार. 2 चेंडू 3 धावा, झेल सुटला. किशोर यांच्याकडून त्याला खूप चांगली अमृतवाणी ऐकायला मिळणार आहे. नो डाऊट. 2 चेंडू 3 धावा. पहा मोक्याच्या क्षणी, मोक्याच्या फलंदाजाचा जो आता अर्धशतकाच्या जवळ गेलाय. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3. हाय व्होल्टेज. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. क्या आप सुपर ओव्हर चाहते हैं? परंतु तुम्ही आतापर्यंत इतिहास पहा. फलंदाज आता नवीन सुशांत आला, याआधी आदित्य होता. आदित्यच्या बॅटलाही चेंडू लागला नाही. आता 2-3. 2 चेंडू 3. नवीन सुशांत. काय होईल? अनेक प्रेडिक्शन आहेत, मागून येतात आम्हाला. इकडे किशोरला ठेवला होता आणि विकेट. काय फिल्डिंग सजवली. व्हॉट अ बॉलिंग. साहिल को किनारा मिल जाए असं म्हटलं जातं आणि इथे मात्र त्यांनी किनारा गाठण्यासाठी मदत केलंय. आता समीकरण म्हणते जयेश न्यूमॅन. 1 चेंडू 3. 1 चेंडू 3. स्ट्राइक वर फलंदाज असेल पंकज. त्यांनी 2 धावा काढल्या तर मॅच सुपर ओव्हर कडे जाईल. क्या आप सुपर ओव्हर चाहते हैं? हा प्रश्न मी मगाशी विचारला होता तेव्हा 6 मध्ये धावा होत्या. किशोर 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 कीपर मला वाटतं काहीतरी कानमंत्र देतात. 1 बॉल 3. 1 चेंडू 3. बिग 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 मॅच. मुंडवाई की राणी शिगाव. सामना कुठे जाणार? कुठेतरी जाणार, पण जाणार. 1 बॉल 3. पंकज अप्रतिम फलंदाजी त्यांनी केलं. 49 वर खेळतोय 23 मध्ये. या 2 धावा की चौकार. 1 बॉल 3. साहिल फुल टॉस. खराब चेंडू आणि विन. अर्धशतकही पूर्ण केलं. व्हॉट अ बॉलिंग. षटकार.